Hello, my dear friends. Once again, I welcome all the 12th standard students. Dear friends, last time we had seen part 1 of History of Novel. And today we are going to see the second part of this History of Novel. History of Novelचा second part आज आपण पाहूया. Look at the screen. The contribution of women novelists to this great pageant cannot be neglected. The Novel of Manners, Evelina by Frances Burney, Gothic novels by Anne Radcliffe, a novel based on Science of the Age, Frankenstein by Mary Shelley are landmark novels. Jane Austen has been ruling over the minds of the people through her novels. Bronte sisters Emily and Charlotte have created their own place by their incomparable works, The Wuthering Heights and Jane Eyre. Mary Ann Evans, alias George Eliot, wrote the novels reflecting psychological insight. Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness technique in English novel. Agatha Christie created her own place by writing many novels based on crime. Hercule Poirot and Miss Marple are the evergreen detectives created by her. Harper Lee, Margaret Atwood, Toni Morrison and Alice Walker have elevated the tradition further to prosperity. या सेकंड पार्टमध्ये नॉवेल कसं उदयास आलं, ते हळूहळू त्याची प्रगती कशी होत गेली, की नॉवेलची सुरुवात जरी वेगवेगळ्या प्रकारच्या पुरुष वर्गांनी केलेली असली नॉवेल लिहायला, तर त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा कुठेतरी मागे राहिलेल्या नाही आहेत. या प्रवासामध्ये या वेगवेगळ्या प्रकारे महिला लेखकांनी वेगवेगळे नॉवेल्स लिहून आपण पुरुषांच्या बरोबरीने कशा प्रकारे कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे आपल्याला त्या महिला लेखिकांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मग त्याच्यामध्ये फ्रान्सिस बर्नी यांची एव्हेलिना ही त्यांनी लिहिलेली कादंबरी द नॉवेल ऑफ मॅनर्स या प्रकारातील कादंबरी. त्याचबरोबर ॲन रॅडक्लिफ यांनी विज्ञानावर आधारित लिहिलेली गॉथिक नॉवेल प्रकारातील कादंबरी. मेरी शेले यांची फ्रँकलिनस्टीन या काही उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत. त्याचबरोबर जेन ऑस्टेन यांनीसुद्धा आपल्या कादंबरीमधून वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ब्रॉन्टे सिस्टर्स, त्यामध्ये एमिली आणि चार्लट, त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं इनकम्पॅरेबल असं काम या नॉवेलच्या माध्यमातून त्यांनी केलं, की त्या दोन्ही ब्रॉन्टे भगिनी यांनी एक चांगल्या प्रकारे काम केलं. त्याचबरोबर जेन आयर यांनी त्यांच्या कादंबरीमधून त्यांनी लिहिलेल्या अशा वेगळ्या अशा असामान्य लिखाणामधून स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली जेन आयर यांनी. त्याच्यानंतर मेरी ॲन इव्हॉन, त्यांचंच असं वेगळं पण नाव आहे, जॉर्ज इलियट यांनी त्यांच्या कादंबरीमधून मानसशास्त्रीय दृष्टी रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या कादंबरीमधून एक सायकोलॉजिकल वेगळा इम्पॅक्ट लोकांच्या समोर मांडला. व्हर्जिनिया वुल्फ यांनी लिहिलेली स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या नवीन तंत्राचा वापर त्यांनी इंग्रजी वाङ्मयामध्ये वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अगस्था क्रिस्ती त्यांनी एक वेगळ्या प्रकारचे नॉवेल लिहिली, की ज्याच्यामध्ये क्राईम, वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे कसे असतात आणि ते कसे शोधून काढायचे या संदर्भामध्ये त्यांनी एक वेगळं असं लिखाण केलं, की ज्याच्यामध्ये हर्क्यूल पायरॉट आणि मिस मार्पल एक उत्साही असे गुप्तहेर त्यांनी त्यांच्या कादंबरीमधून निर्माण केले. आणि हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर या लेखिकेंनी ही परंपरा पुढे समृद्ध केली. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या
महिला लेखिकासुद्धा या नॉव्हेलच्या पार्टमध्ये मागे राहिलेल्या नाहीत आणि त्यांनी वेगळ्या प्रकारे लिखाण करून लोकांच्या समोर ते मांडण्याचा प्रयत्न केला. इंडियन सिनारिओ. राजमोहन's Wife by Bankim Chandra Chattopadhyay, serialized in The Indian Field, was the first novel in English written by an Indian. The period after that is marked by few more novels written by the Indian writers. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. Mulak Raj Anand, R.K. Narayan, and Raja Rao were the major trio who prevailed in the period after that. Novelists like Anita Desai, Nayantara Sehgal, and Arun Joshi and Manohar Malgavkar changed the current of Indian novel through their work. Amitav Ghosh, Vikram Seth, and Upamanyu Chatterjee ameliorated the Indian novel in English by adding new features to it. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai, and Kiran Nagarkar. Okay, now let us see Indian scenario. इंडियन सिनारिओ काय आहे तो पाहूया. म्हणजे भारतीय चित्र काय आहे. इंडियन फील्ड इट वॉज सिरियलाइज. इंडियन फील्ड नावाची एक मालिका, त्याच्यामध्ये इंडियन फील्ड या मालिकेमधील बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन's वाईफ ही एका भारतीय लेखकाने लिहिलेली एक कादंबरी, इंग्रजीतील ती पहिली कादंबरी. लेखक आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी राजमोहन's वाईफ ही एक इंग्रजी कादंबरी लिहिली आणि ती एका इंडियन फील्ड या मालिकेमध्ये ती प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतरचा कालखंड, द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क बाय फ्यू मोर नॉवेल्स. त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या या भारतीय लेखकांनी लिहिल्या. म्हणजे त्या कादंबऱ्यांच्यामध्ये काही वेळेला त्या कादंबऱ्या कदाचित देशभक्तीपर किंवा सामाजिक समस्या या विषयावर सुद्धा होत्या. कधीकधी एखाद्या वाचकांना त्या अयोग्यसुद्धा, कदाचित बोर करणाऱ्यासुद्धा वाटल्या असतील. पण त्याच्यामध्ये मुलकराज आनंद, R.K. नारायण, राजा राव हे जे त्रिकूट होतं, या तिघांनी एक वेगळ्या प्रकारची कादंबरी, वेगळ्या प्रकारचं लिखाण त्या कालखंडामध्ये केलं आणि त्या कालखंडावर वेगळी अशी छाप त्यांनी पाडली. त्याच्यानंतर नॉवेलिस्ट की ज्याच्यामध्ये अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर यांनी त्यांच्या लिखाणामधून एक वेगळ्या प्रकारचा विषय घेऊन त्या कादंबरीला एक वेगळा प्रवाह निर्माण करून दिला. त्या कादंबरीला एक वेगळ्या वाटेवरती नेऊन ठेवण्याचं काम या लेखकांनी केलं. त्याचबरोबर अमिताव घोष, विक्रम सेठ, उपमान्य चॅटर्जी यांनी भारतीय इंग्रजी कादंबऱ्यांचा दर्जा वाढवण्याचं काम केलं. म्हणजे भारतामध्ये इंग्रजी कादंबऱ्या लिहिण्यामध्ये आणि त्यांचा दर्जा वाढवण्याचं काम या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांनी केलं. त्याच्यामध्ये अमिताव घोष, विक्रम सेठ आणि चॅटर्जी. त्याचबरोबर आत्ताच्या कालखंडाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये इंडियन नॉवेलिस्ट की ज्याच्यामध्ये सलमान रश्दी असतील, त्याचबरोबर अरविंद अधिगा असेल, अरुंधती रॉय असेल किंवा किरण देसाई आणि किरण नगरकर या इंग्रजी भारतीय लेखकांनी वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन English novel has undergone a vital change since its birth, and it has undoubted
व्हेरी ब्राईट फ्युचर. हे जे खऱ्या अर्थाने या भारतातल्या लेखकांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या की ज्या अगदी त्यांच्या आपल्या भारताच्या इतिहासाचा जर विचार केला तर ह्या इंग्रजी कादंबऱ्या वेगवेगळ्या प्रकारे खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण असे काही बदल घडवत आहेत आणि एक उज्ज्वल भविष्य लोकांच्या समोर मांडण्याचं काम या लेखकांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. नॉव्हेला, अनदर पार्ट. ए नॉव्हेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड novelli, is a type of prose fiction which is shorter than a full length of novel and longer than short stories. It is a well structured yet short narrative, often satiric or realistic in tone. It usually focuses on one incident or issue with one or two main characters and takes place at a single tradition. Some of the famous novels in English are The Heart of Darkness by Joseph Conrad. नॉवेला, आता नॉवेला हा जो शब्द आहे, नॉवेला दॅट इज द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम इटालियन वर्ड, एक इटालियन वर्ड नॉवेली याच्यापासून तयार झालेला नॉवेला हा शब्द आहे आणि हा इट इज ए टाईप ऑफ प्रोज फिक्शन. तो एक प्रोज फिक्शन आहे, गद्य प्रकार आहे आणि तो गद्य प्रकार कसा आहे, तो गद्य प्रकार इट इज शॉर्टर दॅन फुल लेंथ ऑफ नॉवेल, नॉवेलपेक्षा छोटा आणि शॉर्ट स्टोरीपेक्षा थोडासा मोठा, म्हणजे नॉवेलपेक्षा छोटासा आणि छोटंसं कथानक शॉर्ट स्टोरी त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, म्हणजे नॉवेला हा एक गद्य प्रकार म्हटला जातो. हा नॉवेला हा गद्य प्रकार एकदम वेल स्ट्रक्चर असतो, नॅरेटिव्ह त्याचा प्रकार असतो, कथनात्मक छोटा कथनात्मक एक प्रकार असतो, बहुतांशी वेळेला तो उपहासात्मक असतो किंवा वास्तववादी त्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट सांगितलेली असते. त्याच्यामध्ये जनरली फोकस कशावरती केलेला असतो, एका विशिष्ट घटनेवरती केलेला असतो, एका विशिष्ट कालखंडावरती, एका विशिष्ट आपण म्हणतो समस्येवर, इश्यू म्हणजे समस्येवर कुठेतरी केलेला असतो. त्याच्यामध्ये एक किंवा दोन पात्र असतात आणि एक दोन पात्र एकाच परंपरेत एक वेगळ्या प्रकारे कथानक त्याच्यामध्ये घडताना आपल्याला दिसून येतं. इंग्रजीमधील काही प्रसिद्ध नॉवेलाज पुढील प्रमाणे आहेत. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड यांनी लिहिलेली, त्याचबरोबर द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स, बिली बर्ड बाय हर्मन मेलव्हिल, डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मॅन, सीज द डे बाय सॉयल बेलो अँड नेक्स्ट पर्ल बाय जॉन स्टेनबेक. हे वेगवेगळ्या प्रकारची काही नॉवेलाज आहेत. नॉवेलाज म्हणजे नॉवेलपेक्षा छोटं आणि शॉर्ट स्टोरीपेक्षा थोडीशी मोठी, असा हा एक वेगळा प्रकार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. याचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.